सुस्वागतम। आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अंतर्गत प्रश्नमंजुषेचं आपण आयोजन केलेलं आहे। या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये इयत्ता 6वी आणि 7वीतील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। एकूण 4 गट आहेत, अ, ब, क, ड। प्रत्येक गटामध्ये एक 6वीचा आणि एक 7वीचा विद्यार्थी आहे। या ठिकाणी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आपण 3 फेऱ्यांमध्ये घेणार आहोत। त्यातली पहिली फेरी जनरल फेरी आहे, दुसरी फेरी ही बोनस राऊंडची आहे आणि तिसरी फेरी ही बझर राऊंडची असणार आहे। ह्या सर्व फेऱ्यांची माहिती आणि त्यांचे नियम मी सर्वांना समजावून सांगितलेले आहेत। या ठिकाणी गुणलेखक म्हणून वर्षा मादगे काम पाहणार आहेत, तर वेळाधिकारी म्हणून अंगणवाडी सेविका सौभाग्यवती प्रमिला सावंत या कामगिरी पाहणार आहोत। तर चला तर आपण पहिल्या फेरीला सुरुवात करणार आहोत। पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक गटाला आपण 4 प्रश्न विचारणार आहोत। प्रत्येक प्रश्नासाठी 15 सेकंदाची वेळ असेल आणि प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन असतील। तर चला तर पहिल्या फेरीला सुरुवात करूया। जोरदार टाळ्या होऊन जाते। पहिल्या जनरल राऊंडला सुरुवात करणार आहोत। सुरुवात आपण अ गटापासून करणार आहे। इयत्ता 4थीतील आराध्या या ठिकाणी प्रश्न क्रमांकाची चिठ्ठी घेऊन येणार आहे। विद्यार्थ्यांनी एक चिठ्ठी उचलायची आहे। या ठिकाणी पहिली चिठ्ठी श्रेयसने उचललेली आहे। बघूया काय आहे, कितवा क्रमांक प्रश्न आहे। या ठिकाणी 5व्या नंबरचा प्रश्न आहे, त्यांनी उचललेला 5वा प्रश्न आहे, नीट ऐकायचा। अंमली पदार्थ वापरण्याचे मुख्य कारण कोणते? पर्याय ए अभ्यास, पर्याय बी वाईट संगत, पर्याय सी खेळ, पर्याय डी शिस्त। वाईट संगत असं उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। 10 गुण मिळालेले आहेत आणि मी आराध्याला या ठिकाणी बोलवतो दुसऱ्या प्रश्नाची चिठ्ठी उचलायची आहे। सृष्टीने ही चिठ्ठी उचलली आहे। बघू यामध्ये किती नंबरचा प्रश्न आहे। या ठिकाणी 1 नंबरचा प्रश्न तिने उचललेला आहे। मी 1 नंबरचा प्रश्न वाचन करतो। अंमली पदार्थ म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 ए पोषणान्न, बी औषध, सी व्यसनकारक व घातक पदार्थ आणि डी जीवनसत्व। अगदी बरोबर आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलं आहे। 10 गुण, 10 आणि 10 20 गुण मिळवलेले आहे। छान आराध्या। या ठिकाणी पहिली फेरी अतिशय छान पद्धतीने संपलेली आहे। जनरल राऊंड संपलेला आहे आणि पहिल्या फेरी आपण गुण पाहूया। अ गटाने 40 प्रश्नांची बरोबर उत्तर देऊन 40 गुण मिळवले। जोरदार टाळ्या। ब गटाने 4 पैकी 3 प्रश्नांची उत्तर देऊन 30 गुण मिळवलेले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। क गटाने 40 प्रश्नांची बरोबर उत्तर देऊन 40 गुण मिळवले। जोरदार टाळ्या होऊन आणि ड गटाने 4 पैकी 3 प्रश्नांची बरोबर उत्तर देऊन 30 गुण मिळवले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आपण दुसरी फेरी सुरू करतो आणि दुसरी फेरी आहे बोनस राऊंड। यामध्ये नियम आपल्याला माहिती आहे। आपण आता ड गटापासून सुरुवात करणार आहोत आणि क गटाने बोनस प्रश्नांची तयार करायचं आहे। ड गटाने प्रश्न उचलायचा आहे। क्रमांक सांगा। 20वा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। ऐका नीट। अंमली पदार्थांमुळे समाजात काय वाढते? ए शिस्त, बी गुन्हेगारी, सी प्रगती, डी शांतता। दुसरा गुन्हेगारी। अगदी बरोबर। 10 गुण होऊन जायचे। शाबास। त्यानंतर आता क गटासाठी आराध्या क्रमांक सांगायचा आहे। 1 नंबर विचारलेला आहे। 1 साठी 1 आहे की 9 आहे? 9 आहे। दुसरी ही बोनस राऊंडची फेरी अत्यंत उत्साहात पार पडलेली आहे
आणि दुसऱ्या फेरीच्या अखेर या ठिकाणी आपण गुण डिक्लेअर करणार. अ गटाने या ठिकाणी दुसऱ्या बोनस फेरीमध्ये काही खातं खोललेलं आहे. पहिल्या फेरीचे 40 गुण आहेत, त्यामध्ये 40 गुणावर आहे. ब गटाने मात्र बोनस फेरीमध्ये 10 गुण घेतलेले आहेत. पहिले 30 आणि आत्ताचे 10 असे म्हणून 40 गुण घेतलेले आहेत. जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. त्यानंतर क गटाने पहिल्या फेरीतील 40 आणि बोनस फेरीतील 10 असे दोन्ही मिळून 50 गुण घेतलेले. जोरदार टाळ्या होते. आणि ड गटाने मात्र या ठिकाणी बोनस फेरीमध्ये बोनसचे 5 गुण आणि हक्काचे 10 गुण असे मिळून 15 गुण त्यांनी घेतलेले आहेत. पहिल्या फेरीतील 30 गुण आणि बोनस फेरीतील 15 गुण मिळून 45 गुण घेतलेले आहेत. जोरदार टाळ्या होते. दुसऱ्या फेरी अखेर 50 गुण घेऊन क गट हा आघाडीवर आहे आणि 2 नंबरवर ड गट आहे आणि 3 नंबरवर टाय झालेली आहे. अ आणि ब गट 40 गुण घेऊन टाय झालेली आहे. जोरदार टाळ्या होऊन झालेल्या आहेत. तिसऱ्या फेरीचं नाव आहे हँड्सअप राऊंड आणि ह्या राऊंड मध्ये आपण एकूण 3 प्रश्न विचारणार आहे आणि प्रश्न विचारल्यावर आपण विचार करण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ देणार आहोत. जो गट प्रश्न विचारल्यानंतर अगोदर हात वर करेल, हँड्सअप करेल, त्याला संधी दिली जाईल. त्याने बरोबर जर का उत्तर दिले तर 10 गुण मिळतील आणि जर चुकीचं उत्तर दिलं तर मात्र -5 गुण होतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तिसऱ्या फेरीला सुरू करूया. तिसऱ्या फेरीचं नाव आहे हँड्सअप राऊंड. ओके, माझा पहिला प्रश्न आहे, से नो टू ड्रग्स याचा अर्थ काय? करण यांनी हात वर केलेला आहे. ड गटाने सांगू उत्तर. 1985. उत्तर चुकलेलं आहे. -5 गुण होत आहेत. त्यानंतर मी दुसरा प्रश्न विचारतो आहे. मी मागे मॅडमला विनंती करतो यांचे 5 गुण ड गटाचे 5 गुण वजा करायचे, त्यामुळे ते 45 वरून 40 गुणांवर आलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न, अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा मुख्य संदेश काय? या ठिकाणी रुद्राने हात वर केलेला आहे. हा मोठ्याने बोल. त्याने उत्तर दिलेलं आहे जनजागृती. उत्तर चुकलेलं आहे. बरोबर उत्तर आहे निरोगी जीवन जगा. आता ह्या फेरीतील शेवटचा प्रश्न, तयार राहायचं आहे. तयार? आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी. ऑल द बेस्ट. ड्रग्ज विरोधी शपथ का घेतली जाते? वेदांतने हात वर केलेला आहे. वेळ संपत आलेली आहे. लवकर सांग. वेळ संपलेली आहे आणि या ठिकाणी आपला शेवटचा राऊंड हा संपलेला आहे आणि या राऊंड मध्ये ड गटाचे 5 गुण मायनस झालेले आहेत, ब गटाचे 5 गुण मायनस झालेले आहेत. म्हणजेच ब गट हा 40 वर होता, तो 35 वर गेलेला आहे. ड गट हा 45 वर होता, तो -5 मुळे 40 वर गेलेला आहे. बरोबर. त्यामुळे त्याचबरोबर क गटाने देखील चुकीचं उत्तर दिलेलं आहे ना, त्यांचे देखील 5 गुण मायनस झालेले आहेत, ते 45 वर गेलेले आहेत. पण असं असून देखील क गट हा 25 गुण घेऊन प्रथम क्रमांकावर आलेला आहे. ते विनर झाले. जोरदार टाळ्या होऊन जाते. आणि 2 नंबरवर या ठिकाणी अ गट आणि ड गट हे दोघांनी
40 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि तृतीय क्रमांकावर आहे ब गट ते 35 गुणांवर आहे. तर अशा रीतीने आपला आजचा विजेता क गट आहे. त्याची स्पर्धकाचं नाव आहे रुद्र रमेश पवार आणि त्याची सख्खी बहीण शुभ्रा रमेश पवार. या दोघांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. मी माध्यमांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. तालिया बसली राहिलीच आहे. टाळ्या सर्वांचे परीक्षकांचे खूप खूप धन्यवाद. विशेष आभार नागरगोजे सरांचे, तसेच उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका, त्यांच्या मदतनीस आणि प्रीती वहिनी आणि विद्यार्थी मित्र, तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.